नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। रात्रीचे 8:02 आले। सर्वांना गुड इव्हनिंग। तर आजचा व्लॉग लवकर सुरू करतोय, कारण दोन तीन दिवस झाले मला व्लॉग बनवायला वेळ भेटत नव्हता। तर आज फायनली व्लॉग बनवतोय मी। तर काल बनवला होता, घरी गेलो होतो भात काढायला, तर ते तुम्ही मला दाखवायचंच राहून गेलं की गिरणीत भात कसं काढते ते। तर साळी राहतात, साळीमधून तांदूळ कसे वेगळे करतात ते गिरणीमध्ये, ते दाखवायचं होतं। काल खूप जाम झालो मी, कारण जायलाच मला इथून 12 वाजले। 12 वाजता गेलो, मग लाईट दिवसाची होती तिथं। 2-3 गिराईक होते अगोदर, त्यांचा माझा नंबर लागत नव्हता काही। 2-1 तास नंबर लागला, मग भात काढला, मग घरी आलो। तिथं दोरी चोरी गेली, तो एक प्रकार झाला। मग दोरी विकत घ्यावं लागली पुन्हा मला नवीन 34 रुपयाची। मग ती घेतली, ती बांधली, मग घरी आलो आणि आता इकडे फायनली घेऊन आलो आहे। तर बघू शकतो तुम्ही, मी कट्टा आणला आहे, अजून थोडं निम्मा आणायचं बाकी, ते नंतर घेऊन येऊ। तर बघू शकता इथं तांदूळ आणलं मी काढून। तर याच्यात कीटकनाशकाची पुडी पण आणावं लागणार आहे आता। आणि इकडे आणवी खेळते, हां भेटते ना, हे थांबा। तर आणवी इकडे खेळते आणि शिवम इकडे मँगो खाऊन झाला आहे शिवमचा। हॅलो शिवम, हाऊ आर यू? हाय कर ना। तर आज पुन्हा मी आंबे आणले होते, तर आंब्याचा भाव काय उतरा ना। तर आज केसर आंबा भेटला आहे मला 100 रुपये किलो। तर जे नरम पडले ते 100 रुपये किलो विकू राहिले, आणि जे कडक आहे ते 120 रुपये किलो आहे। तर कडक 120 घ्यायला पाहिजे होते, कडक भले, हे नरम आणले मी थोडे। तर थोडा भाजीपाला पण आणला आहे। तर भाजीपाला कोथमीर तर पिवळीच दिली बाबाने, सगळी पिवळीच आहे, खराबच आहे 10ची। आणि मिरच्या पावशेर आहे का, पण कमीच वाटते। आणि वांगे थोडे किडीचेच भेटले बरं का, वांगे चांगले नव्हते। आणि टॉमॅटो घेतले 30 रुपयाचे, 30 रुपये किलो टॉमॅटो घेतले। 20 रुपयाचे वांगे अर्धा किलो, तर 30 नाही 50। आणि आलं घेतले 10चं 60 रुपये। आणि हे 10 रुपयाची कोथिंबीर 70 रुपये। आणि हे मिरच्या 20 रुपयाच्या। आणि चवळी 30 रुपयाची। 110 रुपये झाले टोटल। 110 रुपयाचं सामान आणलं होतं मी। तर 2 आंब्यांचा आता रस बनणार आहे, तर मला आंब्याचा रस बनणार आहे। इकडे पालकची भाजी टाकली इथं पालक बनवायला, आणि इकडे भात शिजला आहे। तर 2 मँगो खाऊन झाले आमचे। तर मित्रांनो, आता आल्यानंतर मी पूर्ण थंड पाण्याने फ्रेश आंघोळ केली, कारण आता खूप गरम होतं 2-3 दिवसापासून। तर 10 जूनपर्यंत पाऊस पडणारच आहे, बघू आता पडतो का नाही पडतो काय माहिती। तर 10 जूनपर्यंत आपल्याला गरमी सहन करावं लागणार, खूप उष्णता वाढली। 8 वाजले, सगळं पसारा पडला इथं। तर बनवते इथं मँगो रस। तर मँगो रस मस्त यमी खाली झाली यमी का, यमीच म्हणावं लागेल ना आता। जवळ आंब्याचं सीझन आहे त्यावर आंब्यात ज्यूस खायचा। तर भाडं द्यायचं आहे, उद्या 1 तारीख आहे, अजून पैसे नाही जमा झाले। 2-3 हप्ते बोर गेले, 2-3 हजार रुपयेचं अर्निंग होईल। मस्त असं मँगो ज्यूस होतंय। तर शिवम इकडे खेळतोय। शिवम काय करतोय बाळा? मोबाईल नको काढू, चार्जिंग होऊ दे। तू कशाला काढलं ते? हा येडे पोरे, कोथिंबीर दे रे। ओय पडला 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 पडला। तर शेंगा इथे शेवगा भुईमुगाच्या
तेव्हा भाजलेलं आहे का? नाही भाजलेले आहे का इथे पोरण पाडते तुम्हाला ठेवलं ना आता थोडेसे आम्ही खाल्ले दिवसभर. मग सगळं खाऊन घेतलं तुम्ही? आणि गरम आहे का फोडून दे किती फोडून दे दुपारी. आज फक्त दूध पेले सांगा खाल्ले. आंबा या थोडं खाल्लं. ते म्हणजे थोडेच दिले म्हणजे नाही एवढे. एवढी लागत आहे सकाळी दिवस पुरं राहते. मी कोणाला कधी मागत नाही. मला नसलं कधी मागत नाही. धने आणावं लागेल. धने कुंडीत लावायला मस्त. एक ते मोठं आणायचं आहे मला कुंड्या. ते भेटा ना पैसे. बाल्या काय करतो? बाहेर काय करतो? चल चल तिकडं. इथं भूर खेळ. बोल. अगरबत्ती नव्हती लावली का? लावली होती का? तर मित्रांनो खुर्चीवरतीच ठेवून द्यावं लागते. शिवम त्या दिवशी पडला होता, वरती चढला होता आणि भिंतीवर इथंच भिंतीवर पडला होता. परत काय काढली होती खुर्ची? काढली नव्हती तेव्हा सकाळी इथेच ठेवली. तो पाडला इथेच ठेवली होती. तिकडे घेऊन गेले. मी काय करतो इकडे भांडे घासले. ते पाणी भरत होते. त्यांनी पाहिलं वर एक पाय फ्लाईट पुढे हात. नेमकी ते पाणी टाकायला आले त्याच्यावर पटकन बंदोबस्त कर वाटला ना माझं डोकं चढ पडली. कुठं पडला होता? जंप मारली. चांगली जंप मारली होती. बाहेर जंप मारली होती का? सांगतो वरतून जंप मारली होती. गरम लय हो राहिले तर मित्रांनो खूप गरम होतंय. इकडं हवाच नाही आता सध्या. 2-3 दिवस झाले गरम होऊ राहिलं. तर आपला महिना संपला. आता महिना बदलून घ्यावा लागतोय आपल्या कॅलेंडरचा. मे 2024 आता जून लागणार आहे. पुढच्या महिन्यात बड्डे माझा. हॅपी बड्डे. हॅपी बड्डे बाळ्या माझा. होईन 34 वर्षाचा. तर मित्रांनो भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओके थँक्यू.